नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2 दिवस कवी नारायण सुर्वे यांची ही कविता आपण घेतो आहे. याचे ऑब्जेक्टिव्ह ऑलरेडी मी दिलेले आहेत, ब्रीफ घेतो आहे. पुढील ओळींचे रसग्रहण करा. अनेकदा मला प्रश्न विचारण्यात येतं की रसग्रहण सांगा आम्हाला मॅडम, तर आज आपण रसग्रहण घेतोय. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले तर डोईवर उन्हाळे. या 2 काव्यपंक्ती दिलेल्या आहेत. त्याचा पहिल्यांदा रसग्रहण करताना आशय समजून घ्यायचा आहे. आशय सौंदर्य काय आहे, त्यातलं सुंदरता काय आहे त्या काव्यपंक्तीमधली. आशय काय आहे? 2 दिवस ही कवी नारायण सुर्वे यांची कविता ऐसागामी ब्रह्म या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्र रेखाटलेले आहे. कामगार वर्ग असतो, हो ना. आपण बघतो बिहारमधनं अनेक लोक आलेले आहे, किंवा आपल्या साऊथ इंडियन बरेच आहे, महाराष्ट्रीयन पण अनेक लोक आहेत की त्यांचं एका दिवसात कमावलं कीच त्यांच्या घरी धान्य येतं. तर त्यांचं विदारक वास्तव सत्यता या कवितेमध्ये कवीने सांगितलेली आहे. ते चित्र त्यांनी डोळ्यासमोर आणलं आहे. आता या 2 काव्यपंक्तींविषयी पहिल्यांदा काय लिहायचं आहे? पहिले लिहायचं आहे कवितेचं नाव, कवीचं नाव. जर तुम्हाला कोणता काव्यग्रंथ आहे, संग्रह आहे हे आठवलं तर ओके, नाही तर लिहिलं नाही तरी चालणार आहे. पण लिहिलं तर अधिक चांगलं प्रेझेंटेशन होतं. आणि या कवितेत काय सांगितलं आहे, तर या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्र रेखाटलेले आहे. काव्य सौंदर्य काय आहे, म्हणजे या 2 काव्यपंक्तींचं आता काव्य सौंदर्य पाहिजे. वरील काव्यपंक्तींमध्ये माणसाचे आयुष्य किती क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे असे कवी म्हणतात. कामगारांचे जीवन आनंदाच्या शोधातच जातात, की आज जर मला काही चांगले पैसे मिळाले किंवा 8 दिवसाचं जर मला रोजीरोटी मिळाली, काम 8 दिवसाचं मिळालं, तर माझे 4 घास माझ्या मुलांना मी कसे देऊ शकेल, घरात गोडधोड कसं खाता येईल, हा आनंद तो शोधत राहतो. कामगारांचे जीवन आनंदाच्या शोधातच जातात. आनंद शोधता शोधता उरलेले 2 दिवस दुःखात जातात. म्हणजे आनंदाच्या शोधात असतानाच काय होतं बरं, कधी काम मिळत नाही, कधी काय अडचणी येतात, आणि अशा वेळेस काय होतं की आनंद तर दूरच राहतो, पण 2 दिवस दुःखातच जातात. म्हणजेच पोटापाण्याची सोय करण्यासाठी जातात. हातावर पोट असल्यामुळे सुखदुःखाच्या, म्हणजे आज कमवलं तर आजचं आजच होणार आहे. सकाळी जर मला रोजी मिळाली तर संध्याकाळी रोटी नक्कीच मिळणार आहे. आयुष्याचा हिशोब कामगार करत असतात. की सुखदुःखाच्या आयुष्याचा हिशोब करताना उन्हात रापलेले किती आयुष्य अजून उरलेले आहे, उन्हात म्हणजे किती सटके, अजून आपल्याला अजून किती दुःख सहन करायचं आहे, म्हणजेच अजून किती दुःख बघायचे आहे, ही वास्तवता कामगारांची कवीने या कवितेत मांडलेली आहे. म्हणजे 2 काव्यपंक्तींमध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिले आपल्याला कवीचं नाव, कवितेचं नाव, या कवितेत काय सांगितलं आहे ते, आणि 2 काव्यपंक्तींचं आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे. आता भाषिक वैशिष्ट्य पाहिजे आहे आपल्याला रसग्रहणातलं. कविता वाचताना कामगारांचे होणारे हाल मनाला खोलवर जखम करून जातात, दुःख देऊन जातात, की खरंच हीच परिस्थिती आहे. आणि आपण विद्यार्थी मित्रांनो आता बघतो आहे की सगळ्या शाळा ऑनलाईन झालेल्या आहे, क्लासेस ऑनलाईन झालेले आहे, पण हा जो मजूर वर्ग आहे तो किती रखडतो आहे, बरोबर ना. म्हणजे हेच दिवस, की आता हे दिवस कधी संपणार आहेत, हा कोरोना कधी संपणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना लिहिण्यासारखं आहे त्यांनी ही वास्तविकतेची एखादी लाईन, एखादं वाक्य जरी या भाषिक वैशिष्ट्यात लिहिलं शेवटी तरीही चालणार आहे. म्हणजे वास्तवता, वर्तमानातही काय चालू आहे प्रेझेंटमध्ये हे लिहायचं आहे.
कविता वाचताना कामगारांचे होणारे हाल मनाला खोलवर जखम करून जातात. हिशोब करतो आहे की किती राहिलेत डोईवर उन्हाळे. या काव्यपंक्तीतून आनंदापेक्षा दुःखच अधिक वाट्याला आलेले आहे. म्हणूनच हे उन्हाळ्यासारखे, म्हणजे उन्हाळा बघा या दोन काव्यपंक्तीमध्येच आपल्याला दिसतात आहे की दोन दुःखात गेले हिशोब, म्हणजे 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतोय किती राहिले तर डोईवर उन्हाळे. मग हे उन्हाळा म्हणजे कडक ऊन जेव्हा असतं तेव्हा आपल्याला असह्य होतं, सुसह्य होतं का नाही, आनंद होतो का नाही, खूप त्या उन्हामुळे आपण रापल्या जातो. आता हे उन्हाळा म्हणजे समर आहे का नाही, तर इथे उन्हाळा म्हणजेच उन्हाळ्यासारखे सटके हे दुःख अजून किती राहिलेलं आहे, हा हिशोबच जणू कामगार करतोय आहे. आता इथे कवी विषयले या साध्या सरळ सोप्या भाषेतून कवीने प्रत्यक्ष कामगारांची दयनीय अवस्था डोळ्यासमोर उभी केलेली आहे. आणि शेवटी मी लिहिलंच आहे, आणि आता तर प्रत्यक्ष हे वास्तव चित्र नाकारता येणार नाही. बरोबर. हे झालं रसग्रहण. अतिशय सोपं आहे आणि मार्क सुद्धा तुम्हाला मिळणारच आहे. म्हणजे आता हिंदीत जर बघायचं राहिलं काव्य सौंदर्य तर 2 दिन, 2 दिवस 2 दिन, रहा देखते देखते निकल गए, आनंद कब आएगा, सुख हमारे जीवन में कब आएगा. यानी 2 दिन दुख में गए और वो दुख भी कैसे, हिसाब करते करते वो दिन भी चले गए, आधा जीवन हमारा चला गया. कितना दुख जीवन में है. अब ये आशय जो है इस पोयम में कामगार के जीवन में जो उतार चढ़ाव आते हैं इसके बारे में कवि ने बताया है. काव्य सौंदर्य में इस काव्य पंक्ति में मनुष्य जीवन कितना क्षणिक है, ऐसे कवि कहते हैं. कामगार लोगों का पूरा जीवन आनंद को पाने के लिए ही चला जाता है और आनंद की खोज में बचे हुए दिन भी दुख में चले जाते हैं, है ना, कष्ट में चले जाते हैं. यानी पेट के वास्ते रोजी रोटी पाने के लिए जीवन चला जाता है. अभी हम लोग सुनते हैं कि हमारा क्या है, हाथ पे पेट है, यानी पेट निकाल के क्या हाथ पे लाए हैं, नहीं. जब हम कष्ट करेंगे, जब हम पूरे दिन कष्ट करेंगे तब कहीं हमें रात को खाने को मिलेगा. एक दिन कमाएंगे तो खाने को मिलेगा. इसलिए कवि कहते हैं ये कामगार लोग सुख दुख के जीवन में हिसाब किताब करते रहते हैं और ये हिसाब लगाते हुए कितना जीवन में दुख सहना बाकी है, किती अजून उन्हाळे बाकी है, कितना दुख सहना बाकी है और कितना दुख झेलना है. यानी इससे ये सत्यता इस कविता में कामगारों के बारे में कवि ने बताई है. भाषिक विशेषता देखते हैं. कविता पढ़ते समय कामगारों का जीवन कितने हालात से वो गुजारते हैं, इससे हमारा मन सुन्न हो जाता है. उनके जीवन में आनंद के अलावा दुख से ही ज़्यादा कामगारों का जीवन भरा हुआ है, ये दिखाई देता है. कवि के इस सरल सहज भाषा विशेष से कामगार लोगों की व्यथा हमारी आंखों के सामने कवि ने रखी है. ये वास्तव को हम अनदेखा नहीं कर सकते. अभी मेरे विद्यार्थी मित्रों को ये रसग्रहण किस तरह करना है ये पता चला होगा. अभी ये ही कविता के 2 दिवस कविता के आगे के क्वेश्चन है. दुःख पेलावे, दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे या वाक्यामधील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. म्हणजे हे काय काय, ये आंसर आपके ही विचारों से रहना चाहिए. तो कैसे है देखो. दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे, यानी दुःख सहते सहते क्या करना है, पूरा जीवा यानी जीना भी सीखना है. या वाक्यामधील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता इथे आपण उत्तर लिहिलेलं आहे.
2 दिवस या कवितेचे कवी नारायण सुर्वे आहेत. कामगारांच्या कष्टमय जीवनाचे वास्तव चित्रण कवीने मांडलेले आहे. कामगारांचे कष्टमय जीवन किती दुःखाने भरलेले असते हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. आता जगाची शाळा म्हणजे एक्सपिरियन्स, हो ना, अनुभवातूनच माणूस शिकत असतो. कामगारांच्या रूपातून भूमिकेतून मांडताना कवी आता रूप आणि भूमिका म्हणजे कामगारांच्या रूपातून मांडताना ज्यांना हे सोयीचं जातं त्यांनी ते लिहा. नाही तर भूमिकेतून मांडताना कवी म्हणतात कि मी फक्त स्वतःचा विचार केलेला नाही, याने मैं खाली खुद के लिए ही जीता नहीं हूँ, खुद के लिए ही मैं मेरा जीवन बिताता नहीं हूँ. तर संपूर्ण जगाचा, समाजातील माणसांचा विचार मी केला. पूरे विश्व का ही मैंने पूरे विश्व की ही सोच मैंने की है कि कैसे जिएंगे, कैसे कामगार वर्ग जो है वो कैसे किस तरह अपना जीवन बिताएंगे. समाजाचे सुख दुःख हे माझेच आहे आणि दूसरों का दुःख जो है वो मेरा ही है, असाच मी वागत गेलो. ऐसे ही मैं बर्ताव करने लगा. मी जगमय झालो, मैं एकरूप हो गया. मी जगाशी एकरूप झालो, जगाचं दुःख. आणि आता तुम्ही बघितलं असेल, आता फॉर एक्झाम्पल आपण हल्ली तर आपल्याला हेच आहे ना, कोरोनामय जीवन, की अनेक लोक, अनेक सोशल वर्कर काय करतात, दुसऱ्यांचं दुःख हे आपलंच दुःख आहे. आपण बघतो की अनेक गावातले लोक या गावातनं त्या गावाला जातोय, आता या शहरातनं त्या शहरात, या राज्यातनं त्या राज्यात. मग मध्ये मध्ये त्यांना जेवणासाठी सुद्धाही ते डबे पुरवतात आहे. आपण सुद्धा काही मदत केलेलीच आहे, हो ना. म्हणजे त्यांचं दुःख हे माझंच आहे, असाच मी वागत गेलो. मी जगमय झालो. दुःख कसे जगावे, ते कसे सहन करावे, याच अनुभवाच्या शाळेत शिकलो. प्रत्येक माणसाला अनुभवाच्या शाळेतून जावे लागते. माझे आयुष्य चांगल्या वाईट प्रसंगाच्या आगीतून तावून सुलाखून निघाले. म्हणजे चांगलेही लोक मिळालेले आहे, चांगलं चांगलं खायलाही मिळालं आहे, किंवा चांगल्या वातावरणात सुद्धा मी राहिलेलं आहे. तसे वाईट प्रसंगही आलेले आहे, म्हणजे चांगले वाईट अनुभव मला मिळाले. खरं तर माणसाचे आयुष्य 4 दिवसांचे. 2 दिवस आनंदाच्या प्रतीक्षेत जातात आणि आनंद शोधण्यात जातात, आणि तो आनंद मिळाला नाही तर 2 दिवस दुःखात जातात. 2 दिवस दुःखात जातात. या कवितेत दुःख पेलावे, मग आता क्वेश्चनमध्ये जे दिलेलं आहे ना ते पुन्हा लिहायचं. या कवितेत दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे असे ते म्हणतात. ते म्हणजे कोण? कवी. कामगारांच्या कष्टमय जीवनाचे, त्यांच्या व्यथांचे वास्तव चित्रण करताना या दुःखावर विजयही मिळवावा. म्हणजे दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे. मला असं झालं, मला असं न म्हणता काय केलं पाहिजे की हे जे दुःख आहे या दुःखावर मात केली पाहिजे, म्हणजे विजय मिळवला पाहिजे, हा निश्चय करतात. कवितेतील वास्तव चित्र आजच्या घडीला आपण बघतो आहे. खरं तर जे विद्यार्थी खरोखरच अतिशय छान लिहू शकतात त्यांना मी फक्त ही हिंट दिलेली आहे की अशा पद्धतीचं वास्तव चित्र जे आता आपण प्रेझेंटमध्ये जगतो आहे त्याविषयी तुम्ही 1-2 वाक्य त्याच्यामध्ये लिहू शकता. पण ते कधी पूर्ण क्वेश्चनच्या आन्सर लिहिल्यानंतर त्याच्या शेवटी, कारण हे तुमचं मत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा. आपण फर्स्ट याचं घ्यायचंच आहे हिंदीमध्ये, पण हेही घेऊन घेऊया. 2 दिवस या कवितेचे कवी नारायण सुर्वे आहे. हे आता पाठ झालं असेल तुम्हाला. या कवितेत कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयीचे वास्तव चित्रण कवींनी केलेले आहे. कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी दुःख मांडताना कवी म्हणतात, कष्ट करणार है, बहुत मेहनत करते हैं, मगर मेहनत करने के बाद भी उन्हें ज़्यादा पैसा मिलता है नहीं, यानी दुख ही है ना. जैसे हम देखते हैं
कि अभी बंद है सर रिक्शा। एखादा आदमी रिक्शा चलाता है, ऑटो नहीं, तो वो कैसे वो पैडल मारते 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 आगे ले, और हम सब मस्त मज़े में बैठते हैं। तो भी उन्हें हम ऑटो रिक्शा के अलावा या कैब से कम पैसा देते हैं। यानी कितना भी कष्ट किया, माणसाचे जीवन फार कमी आहे बघा. कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयीचं दुःख मांडताना कळलं की तरीही त्या रिक्षेवाल्याला आपण काय करतो, कमी पैसे देतो, कारण त्याच्यामुळे आपल्याला वेळ लागतो जायला. माणसाचे जीवन फार कमी आहे, जणू काही 2 दिवस सुखाचा शोध घेण्यात जातात. आनंद शोधता शोधता उरलेले 2 दिवस दुःखात जातात. म्हणजेच पोटापाण्याची सोय करण्यात निघून जातात. कामगारांचे कर्तव्य करणारे हात. आता कामगारांचे कर्तव्य करणारे हात कसे, की कामगार आहे, तो खूप कष्ट करतो आहे, तो त्याच्या जवळचे काय म्हणता येईल, त्याची पूर्ण शक्ती पणाला लावतो आहे, पण त्याला पाहिजे तसे पैसे मिळत नाही, कष्ट तर करतोय. जे कामगारांचे कर्तव्य करणारे हात गरिबीमुळे पिचून गेले. इथे गरिबी हा शब्द मी मागच्या वेळेसही सांगितलंय की गरीब काय म्हटलं होतं, गरीब. तर री आणि ब आहे फक्त, म्हणून री हा सेकंड करायचा आहे आणि गरिबी इथे आल्यामुळे हा र पहिला लिहायचा आहे, लक्षात ठेवायचं, म्हणजे चुका होणार नाही. गरिबीमुळे पिसून गेले. अभिमानाने मान उंच व्हावी असे कामही या हाताने केलेले आहे. आपण बघतो फ्लॅट सिस्टीम आहे, अपार्टमेंट बांधणं चालू आहे. खरं तर हे कामगार वर्ग किती सुंदर, जसे जसे आपल्याला त्यांना कॉन्ट्रॅक्टर सांगतात किंवा इंजिनियर सांगतो तसा तसा ते फ्लॅट अपार्टमेंट उभारतात. पण पैसे तेवढे मिळतात का, नाही. अभिमानाने मान उंच व्हावी असे कामही या हाताने केलेले आहे. कष्ट करण्यासाठी ते गहाण पडले आहे. गिरवी. झोत भट्टीत पोलाद शेकावे, आयर्न लोहा. झोत भट्टीत पोलाद शेकावे तसे माझे पूर्ण आयुष्य शेकून निघाले. म्हणजे इतकं दुःख वाट्याला आलं, इतकं आयुष्य त्यांचं दुःखात गेलं. सर्व समाजाला कवेत घ्यावे. तरीही एवढं दुःख असूनही प्रत्येकाशी प्रेमाने वागायचं, प्यार से बात करना है. सर्व समाज आपलासा केला, सगळ्यांना मी माझं म्हटलं, तरीही सर्व आयुष्य दुःखात गेले. अशी विदारक कामगारांची व्यथा कवीने या कवितेत मांडलेली आहे. म्हणजे इतकं मी सगळ्यांच्यासाठी धडपड केली, प्रत्येकांसाठी धावून गेलो, तरीही काय झालं बरं, तरीही माझ्या आयुष्यात दुःखच आलंय. कारण लोकांनी मला, या समाजाने मला मदतीचा हात पुढे केलेला नाही, माझ्या कष्टाचं चीज तिथे झालेलं नाही. आपण असं म्हणू शकणार नाही आता की मदतीचा हात, अनेक जण मदतीचा हात देत असतात, आपापल्या परीने देत असतात. कामगारांना अतिशय कष्ट करावे लागतात, फार कष्ट करूनही पोट भरत नाही. हे दुःख व्यक्त करताना सुखाचे स्वप्न मनातल्या मनात रेखाटणारा कामगार डोळ्यासमोर उभा राहतो. प्रत्येकालाच वाटतं ना की माझंही घर व्हावं, मलाही एखादी दुसरी रूम स्वतंत्र असावी, स्वतःचं घर असलं पाहिजे, मला माझ्याकडे गाडी असली पाहिजे, आजकाल सगळ्यांकडेच असते, माझ्याकडे हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे. पण अतिशय कष्ट केले तरीही ते स्वप्न त्यांचं मनातल्या मनातच राहतं. जे सुखाचे स्वप्न मनातल्या मनात रेखाटणारा कामगार डोळ्यासमोर उभा राहतो. कवींची बोली भाषेची जवळीक असणारी, आता कवींची भाषाशैली बघतोय, बोली भाषेशी जवळीक असणारी, स्वतःच्या प्रकृतीशी जोडणारी शैली या ठिकाणी दिसून येते. हे आपले 3 प्रश्न झालेले आहे. त्यातला जो एक प्रश्न आपण बघितला की आधीचा, की 2 दिवस कसे गेले बरं, दुःखात गेले, 2 दिवस दुःख पेलावे पुन्हा जगावे. तर त्यातलं जर तुम्हाला
थोड़े हिंदीत बघा. कवी कहते हैं, खाली खुद के बारे में ही मैंने सोचा नहीं है, कारण कवितेत सगळं तेच येणार आहे म्हणून मी पुढचं सांगतेय. समाज में रहने वाले लोगों को भी मैंने मेरे विचार में डाला कि इन लोगों का कैसे होगा. समाज का सुख दुख ये मेरा ही है, ऐसा बर्ताव मैंने हर एक के साथ किया. मैं विश्वास से पूरे विश्व से घुल मिल गया. यानी ये समाज जो है, ये पूरा जग जो है, ये विश्व जो है, ये मेरा ही है. इनका दुख इनका सुख मेरा ही है. ऐसे ही मैं बर्ताव करते गया. दुख कैसे सहते हैं इसका अनुभव एक्सपीरियंस से मुझे आया, अनुभव के पाठशाला से आया. तो इसके लिए अलग जाना पड़ता है. हमारा समाज ही हमें बहुत सारे एक्सपीरियंस देते हैं. कवि कहते हैं, मेरा जीवन अच्छा बुरा हर एक प्रसंग से, हर एक घटनाओं से लोहे जैसे निकला है. लोहा जैसे हमने भट्टी का देखा ना अभी, कि लोहे को जब गर्म करते हैं तो उसको भट्टी में डाला जाता है. इसी तरह हर एक दुख को मैंने सहा है. बुरे अच्छे अनुभव भी मुझे आए हैं. तो 4 दिन की जिंदगी जो है उसमें से 2 दिन तो आनंद में चले जाते हैं, आनंद को प्राप्त करने में चले जाते हैं, और बाकी दुख में. यानी इस कविता में दुख पेलावे आणि पुन्हा जखावे. दुख को सहते सहते जिंदगी जीना, दुख पर विजय पाकर दोबारा जिंदगी जीना है. इस कविता की वास्तविकता का अनुभव हम आज इस घड़ी में देख ही रहे हैं ना. हर एक का कारोबार चला गया है, कुछ ना कुछ दिक्कतें आ रही हैं. यानी कामगार लोगों को अपने कर्तव्य प्रति नम्र ही है, वो अपने कर्तव्य का पालन ही करते. मगर इस हाथों ने काम किया है, कभी तो गिरवी भी रखे है ना. आपण पाहिलं ना की कधी ते गहाण पण पडलेले आहेत. यानी पोलाद जैसे, लोहा जैसे भट्टी में जैसे सेकते हैं, इसी तरह मेरी पूरी जिंदगी दुख में ही गई है. भयावह स्थिति, ऐसे भयावह स्थिति कामगारों की कवि ने बताई है. ने बहुत कष्ट किया. तू भी रोजी रोटी के लिए तड़पते हैं, पेट भरता नहीं है. अपना दुख बताते हुए सपना देखने वाला मजूर कामगार लोग आंखों के सामने ही आते हैं, है ना. यानी कितना इस कविता में क्या है, कामगारों के प्रति कवि की भावना. 2 दिवस म्हणजेच 2 दिन इस कविता में नारायण सुर्वे जी ने बताया है. अभी नारायण सुर्वे, मैंने लास्ट टाइम शाल ये जो अपना लेसन लिया था उसमें बोला था की नारायण सुर्वे हे कसे होते, शालीन होते. तो जो क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेला आहे त्या क्वेश्चनमध्ये ज्या कवींचं नाव आहे ते म्हणजे नारायण सुर्वे. सो विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन करता करता सांगितले आहे. जर काही डाऊट आला तर नक्कीच फोन करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.